भारतीय रेल्वे राष्ट्र आणि राष्ट्रातील नागरिकांना एकमेकांशी जोडत आली आहे 1853 पासून. हे जगातील चौथे सर्वात विशाल रेल्वे नेटवर्क आहे, जे अंदाजे 68,000 किलोमीटरचे अंतर पार करते आणि संपूर्ण भारतातील 7,000 पेक्षा अधिक स्थानकांना आपसात जोडत आहे. 2019-20 या वर्षात 8.08 बिलियन प्रवासी आणि 1.21 बिलियन टन माल एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवला गेला. भारतीय रेल्वेबद्दल असंख्य भारतीयांच्या हृदयामध्ये विशेष गौरवशाली स्थान आहे. भारतीय रेल्वे आपले कर्षण आणि बिगर कर्षण कार्यामध्ये विजेचा वापर करत असल्यामुळे विजेचा एक प्रचंड मोठा ग्राहक आहे. 2019-20 या वर्षामध्ये रेल्वेने कर्षण आणि बिगर कर्षण कार्याकरिता 20.75 बिलियन युनिट वीज आणि 2.94 बिलियन लिटर डिझेलचा वापर केला आहे. ऊर्जेच्या एका महत्वपूर्ण ग्राहकाच्या रूपामध्ये भारतीय रेल्वेला 32.6% पर्यंत उत्सर्जन तीव्रता कमी करण्यासाठी पॅट योजनेमध्ये समाविष्ट केलं. यामध्ये आधार वर्ष म्हणून 2005 च्या उत्सर्जन पातळीला ग्राह्य मानून 2030 पर्यंत उत्सर्जन कमी करायचं आहे. पॅट योजनेचा आरंभ 2008 मध्ये झाला. वातावरण परिवर्तनासंबंधी राष्ट्रीय कार्य योजनेच्या उद्दिष्टांमध्ये ते समाविष्ट केलं. या योजनेनुसार 8 राष्ट्रीय मिशन स्थापित केले गेले, ज्यापैकी एक उन्नत ऊर्जा दक्षतेकरिता राष्ट्रीय मिशन होतं. NMEEE करिता कार्यान्वयन योजना विद्युत मंत्रालय आणि ऊर्जा दक्षता ब्युरोनं तयार केली होती. प्रदर्शन, यश आणि व्यापार नावे एक बाजार आधारित कार्यप्रणाली सुरू केली होती. पॅट योजनेचा मुख्य उद्देश विशिष्ट ऊर्जा खप कमी करणे आणि ऊर्जा दक्षतेत सुधारणा करणे. पॅट चक्र 1 यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर प्रधानमंत्री परिषदेनं पॅट योजना 3 नवी क्षेत्र म्हणजे पेट्रोलियम, रिफायनरी, विद्युत वितरण कंपन्या आणि भारतीय रेल्वे पर्यंत ते विस्तारित करायचे निर्देश दिले. पॅट चक्र 2 मध्ये भारतीय रेल्वेच्या 22 निर्दिष्ट ग्राहकांना नामित केलं गेलं. त्यापैकी 16 झोनल रेल्वे, जिचा वार्षिक ऊर्जा खप 70,000 टन तेलाच्या समतुल्य किंवा त्यापेक्षाही अधिक होता आणि 6 उत्पादन युनिटचा समावेश होता. आम्ही मोठ्या फरकाने एसएससीत 5.98% कपातीचं लक्ष्य पार केलं आणि प्रति कोच 409 किलो तेलाच्या समतुल्य 41% इतकी घट साध्य केली. आम्हाला 659 ऊर्जा बचत प्रमाणपत्र जारी केले गेले आहे या उत्कृष्ट प्रदर्शनाकरता. भारतीय रेल्वेने हे आव्हान पार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि हे महत्वाकांक्षी लक्ष्य पार केलं. तिने 1,95,894 टन तेलाच्या समतुल्य ऊर्जा बचत प्राप्त केली आहे, जी 1,18,790 टन तेलाच्या समतुल्याच्या वर आहे आणि लक्ष्यापेक्षा अधिक होती. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात साधारण 1 मिलियन टनांची घट झाली. डिझेल खपामध्ये 1,20,195 किलो लिटरची बचत झाली, ज्याचे मूल्य 805 कोटी रुपये होते. विजेच्या खपात 866 मिलियन किलोवॉट तासांची बचत झाली, ज्याची किंमत 498 कोटी रुपये होती. पॅट चक्र 2 मध्ये लक्ष्यापेक्षा अधिक प्राप्त करायचे श्रेय मुख्य रूपानं भारतीय रेल्वेद्वारे केलेल्या अनेक सक्रिय उपायांचा परिणाम होता. विद्युतीकरण अभियानानुसार रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण 2016-17 मध्ये 1,646 रूट किलोमीटर पेक्षा वाढून 2019-20 मध्ये 4,378 रूट किलोमीटर पर्यंत पोहोचले आहे. डिसेंबर 2023 पर्यंत 100% विद्युतीकरणाचे लक्ष्य आहे. त्यामुळे दरवर्षी डिझेल खपामध्ये 2.8 बिलियन लिटर इतकी बचत होईल आणि 2027-28 पर्यंत रेल्वेच्या कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामध्ये 24% घट होईल. आम्ही भारतीय रेल्वेने सर्व नवे लोकोमोटिव्ह आणि EMUची निर्मिती 3 फेज तंत्रानं करायचा निर्णय घेतला, ज्यामध्ये सुधारणा करणे शक्य होईल. अशी शक्यता आहे की अशा उपायांनी लोकोमोटिव्हवर 10 ते 15% आणि EMU वर 30% ऊर्जेची बचत होईल. भारतीय रेल्वेने पारंपरिक लोकोमोटिव्ह आणि डिझेल लोकोमोटिव्हचे उत्पादन बंद केले आहे.
ऊर्जा बचत उपायामध्ये गाड्यामध्ये हेड ऑन जनरेशन किंवा HOG सिस्टीमही सामील केली गेली। यामुळे विद्युत कारमध्ये डिझेलची बचत होईल आणि याने डिझेल सेटची गरज संपेल, जे प्रकाश आणि एअर कंडिशनिंग करता कोचांना वीज पुरवठा करतात। We formulated certain strategies to be implemented by our loco pilots. As we all know, Indian Railways is basically a labor-intensive organization, and whatever achievement and performance we achieve, it is done by our dedicated staff. In this case, our loco pilots implemented our instructions, our strategies in a very good spirit. They were continuously monitored and counseled by our officers and supervisors, which resulted into the performance that South Central Railway won 34,637 ESATs. भारतीय रेल्वेने लोकोमोटिव्ह चालकांना प्रशिक्षित करण्यावर लक्ष दिले, ज्यामध्ये कोस्टिकचा उपयोग, रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा उपयोग, विद्युत लोकोमोटिव्ह इनशेड निष्क्रियता कमी करणे आणि यार्डामध्ये गाडी 15 मिनिटाच्या वर थांबली असल्यास ब्लोअर बंद करणे यासारखे उपाय सामील आहेत। Indian Railways is the हे backbone of सर्व India. उपाय अत्याधिक प्रभावी ठरले आणि पॅट चक्र 2 चे परिणाम म्हणून स्पष्ट दिसत आहेत। भारतीय रेल्वे जणू भारताच्या परिवहन संरचनेचा पाठीचा कणा आहे आणि नेहमी ऊर्जा बचतीच्या बाबतीमध्ये अतिशय जागरूक आहे। दळणवळणामध्ये वाढ झाल्यानं IR कर्षण ऊर्जा खपामध्ये वाढीची शक्यता आहे। याच्यावर उपाय म्हणून ऊर्जा खप कमी करण्यासाठी IR पुष्कळ प्रयत्न करत आहे, जसे की 3 टप्प्यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग लोकोमोटिव्हचा वापर, चालकांनी कमी ऊर्जा खपासाठी पुढे येणे आणि यार्डामध्ये गाडी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी राहिल्यास ब्लोअर बंद करणे अशा उपायांचे प्रशिक्षण आणि सल्लामसलत देणे ही सामील आहे। पॅट 7 चक्राचा IR हिस्सा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की रेल्वेचे सर्व DC की या पॅट चक्रात त्यांना दिलेल्या लक्ष्यापेक्षा ते पुढे जातील। भारत हा वातावरण परिवर्तनाच्या 2015च्या आंतरराष्ट्रीय पॅरिस कराराचा एक हस्ताक्षर करत आहे। त्यांनी 2005च्या तुलनेमध्ये 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनाची तीव्रता 33 ते 35% पर्यंत कमी करणे निश्चित केलं आहे। 2005 मध्ये पॅट योजनेत सामील होणारी भारतीय रेल्वे सर्वात मोठ्या ऊर्जा ग्राहकांपैकी एक आहे। पॅट योजनेच्या चक्र 2 मध्ये सामील होणारे हे पहिले सेवा क्षेत्र आहे। भारतीय रेल्वे पर्यावरण अनुकूल बनून उद्योगांसाठी सर्वश्रेष्ठ उदाहरण सादर करण्यासोबतच पॅरिस कराराचे लक्ष्य साध्य करायला मदत करेल। मला हे सांगायला आनंद होत आहे की भारतीय रेल्वेने पॅट चक्र 2 मध्ये 1300 कोटी रुपयांची ऊर्जा बचत केली आहे। हरित भारताच्या दिशेनं, उच्च श्रेणीच्या ऊर्जा दक्षतेच्या दिशेनं, कार्बन उत्सर्जनात अर्थपूर्ण घट होण्याच्या दिशेनं अग्रेसर होत भारतीय रेल्वे वातावरण परिवर्तनाच्या विरुद्ध असलेल्या लढ्यात परिवर्तनाचा वाहक म्हणून भारतीय रेल्वेला मान्यता मिळाली आहे।